हाय फ्रेंड्स, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आज आपण इयत्ता 10वीची घटक चाचणी एक विषय समाजशास्त्र पाहूया. पहिला प्रश्न आहे, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. आधुनिक इतिहास लेखनाचा जनक व्हॉल्टेअरला म्हटलं जातं. स्त्री पुरुष तुलना हे पुस्तक ताराबाई शिंदे यांनी लिहिलेलं आहे. यानंतर भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार हे नवी दिल्ली म्हणजे दिल्ली येथे आहे. चुकीची जोडी बघा, सिमान द बोहा जर्मनी ही जोडी चुकीची आहे. यानंतर मराठ्यांच्या इतिहासाची साधने विष्णूशास्त्री चिपळूणकर ही एक जोडी चुकीची आहे. यानंतर संकल्पना चित्र पूर्ण करायचं आहे बघा. राष्ट्रवादी इतिहासकार अनंत आळतेकर दिलेला आहे. महादेव रानडे, रामकृष्ण भांडारकर, विनायक सावरकर आणि विष्णूशास्त्री चिपळूणकर ही 4 नाव आपल्याला इथं भरायचे आहेत. यानंतर युरोपातील महत्त्वाचे विचारवंत. या विचारवंतांच्या मध्ये रेने देकार्त, जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल, व्हॉल्टेअर आणि लिओपोल्ड व्हॉन रांके यांचा समावेश होतो. यानंतर जो पुढील प्रश्न आहे त्याच्यामध्ये टिपा लिहा आहेत. कार्ल मार्क्स आणि वंचितांचा इतिहास यापैकी एकच लिहायचं आहे. मी तुम्हाला दोन्ही दाखवतो. तर कार्ल मार्क्स हा एक जर्मन विचारवंत आहे. 19व्या शतकात होऊन गेला. त्यांनी दास कॅपिटल हा जगप्रसिद्ध ग्रंथ लिहिला आहे. या ग्रंथात त्याने मांडलेला जो वर्गसंघर्षाचा सिद्धांत आहे तो अतिशय महत्त्वपूर्ण मानला जातो. मानवी इतिहास हा वर्गसंघर्षाचा इतिहास आहे असे त्याने म्हटलं आहे. इतिहास हा अमूर्त कल्पनांचा नसून जिवंत माणसांचा असतो असं त्याचं मत होतं. या विचारसरणीवर आधारित अशी साम्यवादी शासन व्यवस्था जगात प्रथम रशियात अस्तित्वात आलेली आहे. यानंतर वंचितांचा इतिहास. समाजाने ज्यांना सर्व अधिकारांपासून वंचित ठेवले, उपेक्षित ठेवले, इथे उपेक्षित हा शब्द पाहिजे बघा, उपेक्षित ठेवले अशा समूहांच्या इतिहासाला वंचितांचा इतिहास असे म्हणतात. मार्क्सवादी इतिहास लेखनाच्या परंपरेतून वंचित इतिहास लिहिण्याची परंपरा सुरू झाली. इटालियन तत्त्वज्ञ अँटोनिओ ग्रामची यांनी इतिहास लेखनाची सुरुवात समाजाच्या तळाशी असलेल्या सामान्य लोकांपासून करण्याची कल्पना मांडली. भारताचा जर विचार केला तर महात्मा फुले आणि डॉक्टर आंबेडकर यांची जी लेखन शैली आहे ती वंचितांचा इतिहास मांडणारी आहे. वंचितांच्या इतिहासाचा विचार इथे आपणास दिसून येतो. लोकपरंपरा हे वंचितांच्या इतिहास लेखनाचे एक महत्त्वाचे साधन मानले जाते. यानंतर बघा पुढील प्रश्न, खालील विधाने सकारण स्पष्ट करा. याच्यामध्ये देखील कोणताही एक प्रश्न सोडवायचा आहे. पहिला प्रश्न आहे बघा, बखर हा ऐतिहासिक साहित्यातील महत्त्वाचा प्रकार आहे. तर बखर याविषयी माहिती बघा. ऐतिहासिक साहित्यामध्ये फारसी ग्रंथ जे होते, ताम्र शिलालेख असतील, त्याचबरोबर कागदपत्र असतील, नाणी, प्रवास वर्णनं इत्यादी साधनांच्या बरोबरच ऐतिहासिक बखरींचाही समावेश होतो. बखरीत शूर योद्ध्यांचे गुण गायले जातात. ऐतिहासिक घडामोडी आणि युद्धांची वर्णने असतात. थोर पुरुषांची चरित्रे आणि त्या काळातील नगरांची देखील वर्णने आपल्याला आढळून येतात. तत्कालीन सामाजिक, धार्मिक आणि आर्थिक जीवनाचे चित्र रंगवलेलं असतं. ही वर्णने इतिहास लेखनाला अतिशय उपयुक्त ठरतात. म्हणून बखर हा ऐतिहासिक साहित्यातील महत्त्वाचा प्रकार आहे. यानंतर बघा, मायकेल फुको यांच्या लेखन पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व असे का म्हटले जाते. तर मायकेल फुको यांनी कालक्रमानुसार इतिहासाची अखंड मांडणी करण्याची पद्धत चुकीची ठरवली. त्यांच्या मते अंतिम सत्यापर्यंत पोहोचणे हे पुरातत्वाचे उद्दिष्ट नसून भूतकाळातील स्थित्यंतरांचे म्हणजेच बदलांचे स्पष्टीकरण देण्याचा पुरातत्वाचा प्रयत्न असतो असं त्यांनी सांगितलं. फुको यांनी इतिहासातील स्थित्यंतरांचे स्पष्टीकरण देण्यावर अधिक भर दिला. म्हणून यांच्या लेखन पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व असे म्हटले आहे. यानंतर चौथा प्रश्न बघा, इतिहास लेखन म्हणजे काय आणि त्यानंतर राष्ट्रवादी इतिहास लेखनात स्वातंत्र्यवीर सावरकरांचे योगदान आपल्याला सांगायचं आहे. तर बघा, इतिहास लेखनात पुढील बाबींचा समावेश होतो. उपलब्ध ऐतिहासिक माहितीचे संकलन आणि विश्लेषण करणे, त्या माहितीची स्थळ आणि काळ यांच्या संदर्भात माहिती गोळा करून घेणे, त्या माहितीच्या संदर्भात योग्य प्रश्नांची मांडणी करणे, उपलब्ध माहितीचे संदर्भ तपासून चिकित्सक संशोधन करणे.
या पद्धतीने केलेल्या लेखन पद्धतीला इतिहास लेखन असं म्हटलं जातं. यानंतरचा प्रश्न बघा, राष्ट्रवादी इतिहास लेखनामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांचे योगदान कोणते, असा प्रश्न आहे. तर स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केलेले सर्वच लिखाण राष्ट्रवादी विचारांनी भरलेले होते. त्यांचे राष्ट्रवादी इतिहास लेखनातील योगदान पुढीलप्रमाणे: 1857 साली भारतात झालेल्या बंडाकडे त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध केलेला तो पहिला स्वातंत्र्य संग्राम या दृष्टीने पाहिले व त्यावर 1857चे स्वातंत्र्य समर असे पुस्तक लिहिले. त्यांच्या या आणि अन्य ग्रंथामुळे राष्ट्रवादी इतिहास लेखनाला प्रेरणा मिळाली, प्रादेशिक इतिहास लिहिण्यासाठी चालना मिळाली, दक्षिण भारताच्या इतिहासाकडे इतिहासकारांचे स्वतंत्रपणे लक्ष वेधले गेले. यानंतर बघा, राज्यशास्त्राचे प्रश्न आहेत. 5वा अ, खालील दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहायचे. लोकशाहीचा गाभा म्हणजे सत्तेचे विकेंद्रीकरण. भारतात आता टिंबटिंब वर्षे पूर्ण झालेल्या सर्व स्त्री पुरुषांना मतदानाचा अधिकार आहे, तर 18 वर्षे पूर्ण झालेल्या सर्वांना मतदानाचा अधिकार आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा, खालील विधाने चूक की बरोबर ते सहकारण स्पष्ट करायचं आहे. तर पहिला जो प्रश्न आहे, भारतीय लोकशाही जगातील सर्वात मोठी लोकशाही मानली जाते. तर बघा, भारतीय लोकशाही जी आहे जगातील सर्वात मोठी लोकशाही मानली जाते, हे विधान बरोबर आहे. कारण भारतीय संविधानाने स्वातंत्र्यपूर्व काळातील मतदानाच्या अधिकारासाठी असणारी सर्व बंधने रद्द केल्यामुळे मतदारांची संख्या वाढली आहे. संविधानाने स्वीकारलेल्या प्रौढ मताधिकाराच्या तरतुदीमुळे सर्व प्रौढ अशा स्त्री पुरुषांना मतदानाचा अधिकार प्राप्त झाला आहे. सुरुवातीस मताधिकारासाठी असणारी 21 वर्षाची अट 18 वर्षे पूर्ण अशी केल्यामुळे मताधिकार अधिक व्यापक झाला. मतदारांची एवढी संख्या जगातील कोणत्याच लोकशाही देशात नाही, म्हणून भारतीय लोकशाही ही जगातील सर्वात मोठी लोकशाही मानली जाते. तर इथं प्रौढ हा शब्द लक्षात घ्या, इथं पचा रफार पाहिजे आणि इथं काळातील अळ उठलेला नाही आहे. यानंतर पुढील विधान बघा, माहितीच्या अधिकारामुळे शासनाच्या कारभारातील गोपनीयता वाढली आहे. तर हे विधान पूर्णपणे चूक आहे. कारण लोकशाही अधिक सुदृढ होण्यासाठी आणि नागरिक व शासन यांच्या परस्परांवरील विश्वास वाढवण्यासाठी शासन कार्य करीत आहे, हे नागरिकांना माहीत असणे गरजेचं आहे. पारदर्शकता आणि उत्तरदायित्व ही चांगल्या शासनाची वैशिष्ट्ये या अधिकारामुळे प्रत्यक्षात येतात. शासनाचे व्यवहार अधिक खुले होण्यास या अधिकारामुळे मदत झाली, म्हणून माहितीच्या अधिकारामुळे शासनाच्या कारभारातील गोपनीयता कमी झालेली आहे. पुढील प्रश्न बघा, 7वा प्रश्न, खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. मतदाराचे वय 21 वर्षांवरून 18 वर्षे केल्यामुळे कोणते परिणाम झालेत ते विचारले. तर बघा, युवा वर्गाला राजकीय अधिकार लवकर प्राप्त झाले. आपले प्रतिनिधी कसे असावेत याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार युवा वर्गाला मिळाला आहे. यामुळे भारतीय लोकशाहीची व्याप्ती वाढून ती जगातील सर्वात मोठी लोकशाही मानली किंवा बनली आहे. या निर्णयामुळे भारतीय लोकशाही अधिक परिपक्व बनलेली आहे. युवा वर्गाच्या राजकीय उणीवा अधिक प्रयत्न केल्यास त्यातसुद्धा आपल्याला राजकीय जाणीवा अधिक प्रगल्भ होण्यास मदत होणार आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा, सामाजिक न्याय प्रस्थापित करणे म्हणजे काय. तर सामाजिक न्याय प्रस्थापित करणे म्हणजे ज्या सामाजिक बाबींमुळे विचारामुळे व्यक्तींवर वा काही लोकसमूहांवर अन्याय होतो त्या बाबी वा ते विचार नष्ट करणे. व्यक्ती म्हणून सर्वांचा दर्जा समान असणे किंवा मानणे व तशी धोरणे आखणे. जात, धर्म, भाषा, लिंग, वंश, जन्मस्थान, संपत्ती इत्यादींवर आधारित श्रेष्ठ कनिष्ठ असा भेद न करता समान वागणूक देणे आणि सर्वांना विकासाची समान संधी देणे, हे आपल्या सामाजिक न्यायव्यवस्थेत प्रस्थापित करणे आहे. यानंतर भूगोलाचे प्रश्न बघा, क्षेत्रभेट म्हणजे टिंबटिंबच्या दृष्टिकोनातून केलेली भौगोलिक सहल आहे, तर अभ्यासाच्या दृष्टिकोनातून केलेली भौगोलिक सहल आहे. भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक टिंबटिंब नावाने ओळखले जाते, तर इंदिरा पॉईंट नावाने ओळखले जाते. घारापूर या बेटाचे स्थान रायगड या जिल्ह्यात आहे. भारत आणि ब्राझील या दोन्ही देशातील राजवट टिंबटिंब प्रकारची आहे, तर प्रजासत्ताक राजवट आहे आपल्याकडे, म्हणजेच लोकशाहीची राजवट आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा, योग्य जोड्या जुळवा आहेत. भारत, त्यानंतर ब्राझीलमधील लोकप्रिय खेळ, क्षेत्रभेट आणि स्थान दिशा निश्चिती. तर भारत याची राजधानी नवी दिल्ली आहे बघा. याशिवाय भारताचंच कथकली हे लोकनृत्य आहे.
ब्राझीलमधील लोकप्रिय खेळ फुटबॉल आहे बघा. क्षेत्रभेट ही एक भूगोल अभ्यासक पद्धती आहे आणि स्थान दिशा निश्चिती ही होका यंत्राद्वारे केली जाते. तर इथं एक गोष्ट लक्षात घ्या की भारताला तुम्ही नवी दिल्ली आणि कथकली हे दोन्हीसुद्धा पर्याय देऊ शकता, म्हणजे ड आणि ई जास्त सोयीस्कर आहे, व्यवस्थित आहे कथकली. त्यानंतर 2ला क म्हणजे फुटबॉल, 3ला अ आणि 4ला ब. यानंतर बघा एका वाक्यामध्ये आपल्याला उत्तर लिहायचे. क्षेत्रभेट म्हणजे काय, भारताचे स्थान कोणत्या गोलार्धात आहे, क्षेत्रभेटीच्या अनुषंगाने तुम्ही कोणत्या गोष्टींची छायाचित्रे काढाल आणि ब्राझीलमधून कोणकोणती महत्त्वाची अक्षवृत्ते जातात. तर बघा क्षेत्रभेट म्हणजे एखाद्या ठिकाणास प्रत्यक्ष भेट देऊन तेथील भौगोलिक व सांस्कृतिक घटकांची माहिती मिळवणे म्हणजे क्षेत्रभेट होय. भारताचे स्थान कोणत्या गोलार्धात आहे, तर भारताचे स्थान हे पूर्णपणे उत्तर आणि पूर्व गोलार्धात आहे. क्षेत्रभेटीच्या अनुषंगाने तुम्ही कोणत्या गोष्टींची छायाचित्रे काढाल, तर क्षेत्रभेटीच्या अनुषंगाने आम्ही क्षेत्रातील पिकांची, प्राण्यांची, पक्ष्यांची, मातीची, दगडांची, वनस्पतींची व घरांची छायाचित्रे काढू. ब्राझीलमधून कोणकोणती महत्त्वाची अक्षवृत्ते जातात, तर ब्राझीलमधून विषुववृत्त आणि मकरवृत्त ही महत्त्वाची अक्षवृत्ते जातात. यानंतर भूगोलातील चौथा प्रश्न बघा. भारताकडे एक तरुण देश म्हणून का पाहिले जाते. यानंतर क्षेत्रभेटी दरम्यान कचऱ्याचे व्यवस्थापन कसे कराल. ब्राझील जगाचा कॉफी पॉट असे काम संबोधले जाते आणि क्षेत्रभेटीची आवश्यकता स्पष्ट करायची. असे 4 प्रश्न आहेत, त्यापैकी कोणतेही 2 आपल्याला सोडवायचे. आपण 3 सोडवलेले आहेत तिथं. तर बघा पहिल्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे भारतातील लोकसंख्येत कार्यशील गटातील लोकांचे म्हणजेच तरुणाईचे प्रमाण तुलनेनं अधिक आहे. भारताच्या एकूण लोकसंख्येच्या सुमारे 51% लोकसंख्या ही कार्यशील आहे. भारतातील लोकसंख्येत अकार्यशील म्हणजे ज्येष्ठ नागरिक असतील किंवा बालक असतील या गटातील लोकांचे प्रमाण तुलनेनं कमी आहे, म्हणून भारताकडे तरुण देश म्हणून पाहिले जाते. क्षेत्रभेटी दरम्यान कचऱ्याचे व्यवस्थापन कसे कराल बघा. क्षेत्रातील पडलेला कचरा संकलित करण्यासाठी मोठ्या आकाराच्या गोणी व पिशव्या बरोबर नेऊ. क्षेत्रभेटी दरम्यान क्षेत्रभेटीत सामील झालेल्या व्यक्तींकडून कचरा पसरणार नाही याची खबरदारी घेऊ. त्यासाठी क्षेत्रभेटी दरम्यान वापरलेल्या कागदी पिशव्या, ताटल्या, खाद्यपदार्थांची वेष्टणे, उरलेले खाद्यपदार्थ इत्यादी एकत्र जमा करू. संबंधित क्षेत्रात माहिती फलक, पथनाट्ये, सूचना फलक इत्यादी साधनांद्वारे स्वच्छतेविषयी जाणीव जागृती वाढवू. संबंधित क्षेत्रातील कचऱ्याच्या व्यवस्थापनासाठी संबंधित क्षेत्रातील शासकीय अधिकाऱ्यांशी शिक्षकांच्या मार्गदर्शनानुसार पत्राद्वारे अथवा मुलाखतीद्वारे संपर्क करू. यानंतर पुढील प्रश्न जो कॉफी पॉटचा आहे, म्हणजे ब्राझीलला कॉफी पॉट मानले जाते. तर इथं कॉफी फ आहे, लक्षात घ्या. कॉफीच्या उत्पादनात ब्राझीलचा जगात प्रथम क्रमांक लागतो. जगातील कॉफीच्या एकूण उत्पादनापैकी सुमारे 40% कॉफीचे उत्पादन एकट्या ब्राझील देशात होतं. ब्राझील देशातून कॉफीची सर्वाधिक प्रमाणावर निर्यात केली जाते, म्हणून ब्राझील देशास जगाचा कॉफी पॉट असे संबोधले जाते. शेवटचा जो प्रश्न आहे, क्षेत्रभेटीची आवश्यकता स्पष्ट करा, हा तुम्ही सेल्फ करू शकाल. व्हिडिओ आपला पूर्ण झालेला काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच टाका. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू.